तर लास्ट टाइम आपण टेन्शन इन द स्ट्रिंगचा प्रॉब्लेम बघितलेला होता. तर टेन्शन इन द स्ट्रिंगचा फॉर्म्युला काय असतो? टेन्शन इन द स्ट्रिंग इज गिवन बाय फॉर्म्युला दॅट इज mv स्क्वेअर बाय r और इट इज इक्वल टू m ओमेगा स्क्वेअर r. ठीक आहे. आता याच्याच रिलेटेड आणखी एक क्वेश्चन बघूया आपण. ओके, क्वेश्चन इज लाइक दिस. A stone is tied to a rubber cord of unstretched length a. A stone is tied to a rubber cord of unstretched length a. म्हणजे लक्षात घ्या, एक रबर कॉर्ड आहे आणि त्याची अनस्ट्रेच्ड लेंथ a आहे आणि त्याला एक स्टोन टाय केलेला आहे. इट मूव्स इन अ सर्कल ऑफ रेडियस 2a व्हेन टाइम पिरियड इज t. It moves in a circle of radius. It moves in a circle of radius 2a when time period is capital T. Okay, and what should be the time period? What should be the time period? What should be time period to move in a circle of radius 3a? लक्षात येतोय प्रॉब्लेम? म्हणजे एक रबर कॉर्ड आहे, त्याची अनस्ट्रेच्ड लेंथ किती आहे? ए इतकी आहे अनस्ट्रेच्ड लेंथ. त्याला सर्क्युलर मोशन मध्ये मूव्ह केलं सो दॅट टाइम पिरियड टी. ओके, आता टाइम पिरियड टी असल्यानंतर रेडियस ऑफ सर्क्युलर मोशन 2a होते आणि टाइम पिरियड किती केल्यानंतर आता सर्कल ऑफ रेडियस किती होणार आहे? 3a होईल असा क्वेश्चन आहे याच्यामध्ये. लक्षात येते का बघा? व्हॉट शुड बी टाइम पिरियड टू मूव्ह इन अ सर्कल ऑफ रेडियस 3a. म्हणजे लक्षात येते का बघा? सपोज दिस इज अ रबर कॉर्ड, त्याची अनस्ट्रेच्ड लेंथ किती आहे? a आहे. त्याच्यानंतर याला एका एंड भोवती सर्क्युलर मोशन मध्ये रिव्हॉल्व केलं या पद्धतीनं. ओके, तर काय होणार आहे? या स्टोन मुळे काय होणार आहे? स्टोन सर्क्युलर मोशन मध्ये जाणार, त्याच्यामुळे काय होणार आहे? त्याच्यामध्ये सेंट्रिफ्युगल फोर्स क्रिएट होणार. तो सेंट्रिफ्युगल फोर्स किती असणार आहे? फॉर एक्झाम्पल m ओमेगा स्क्वेअर इंटू रेडियस असणार आहे. आणि या सेंट्रिफ्युगल फोर्स मुळे काय होणार आहे? या रबर कॉर्डची लेंथ जी आहे ती a ची काय होणार आहे? इथं 2a होणार आहे. म्हणजे इथं असं दिलंय की टाइम पिरियड टी असताना, म्हणजे टाइम पिरियड टी असताना ओके, रेडियस ऑफ सर्क्युलर मोशन किती आहे? 2a आहे. आता त्याच्यामध्ये काय विचारलंय परत? समजा रेडियस 3a व्हायची असेल तर किती टाइम पिरियड न मूव्ह करावं लागेल? तो टाइम पिरियड काय असेल? सपोज पुन्हा एकदा बघा, स्पीड वाढवल्यानंतर ओके, स्पीड वाढवल्यानंतर काय होणार आहे? सेंट्रिफ्युगल फोर्स वाढणार आणि सेंट्रिफ्युगल फोर्स वाढल्यामुळे काय होणार आहे? स्ट्रिंग मधलं टेन्शन वाढणार आणि स्ट्रिंग मधलं टेन्शन वाढल्यामुळे काय होणार आहे? रेडियस जी आहे ती 2a ची 3a होऊ शकेल. त्यावेळेचा टाइम पिरियड टी डॅश विचारलेला आहे. ओके, त्यावेळेचा टाइम टी डॅश विचारलेला आहे. ठीक आहे. आता हे कसं सॉल्व्ह करावं लागेल बघा. तर आता ही लक्षात घ्या, when time period is capital T, रेडियस ऑफ सर्क्युलर मोशन किती आहे? रेडियस ऑफ सर्क्युलर मोशन इज किती आहे? 2a आहे. मग याच्याशी रिलेटेड इक्वेशन लिहूया. आता बघा, इथं काय होणार आहे? याला स्ट्रेचिंग फोर्स किती असणार आहे? m ओमेगा स्क्वेअर r असणार आहे आणि त्यावेळी रेडियस किती आहे? 2a आहे. सो देअरफॉर टाइम पिरियड टी असताना रेडियस ऑफ सर्क्युलर मोशन किती आहे? 2a आहे आणि देअरफॉर फोर्स म्हणजे सेंट्रिफ्युगल फोर्स ऑन कॉर्ड,
सेंट्रिफ्युगल फोर्स ऑन कॉर्ड त्याला काय म्हणूया, फॉर एक्झाम्पल F1 म्हणूया. F1 किती येणार आहे, m ओमेगा 1 स्क्वेअर इंटू R1. ओके, म्हणजे टी या टाइम पिरियड मध्ये रिव्हॉल्व होत असताना काय आहे, सेंट्रिफ्युगल फोर्स त्याच्यावर असणार ना, तो किती असणार, m ओमेगा 1 स्क्वेअर इंटू R असणार आहे. सो F1 इज इक्वल टू m ॲज इट इज ओमेगा 1 स्क्वेअर म्हणजे काय होणार आहे, 2 पाय बाय टाइम पिरियड किती आहे टी आहे याचा स्क्वेअर, आणि रेडियस ऑफ सर्क्युलर मोशन किती आहे 2e आहे. बरोबर. तर हा आपण फर्स्ट केसचा फॉर्म्युला लिहिलेला आहे, फोर्स ऑन द कॉर्ड. त्याच्यानंतर आता व्हेन टाइम पिरियड इज सपोज टी डॅश असेल, टाइम पिरियड इज टी डॅश, तो टी डॅश टाइम पिरियड आपल्याला काढायचा आहे. त्यावेळी रेडियस ऑफ सर्क्युलर मोशन किती झाली पाहिजे, ओके, रेडियस ऑफ सर्क्युलर मोशन इज 3a झाली पाहिजे. मग त्यावेळेचा फोर्स F2 इज इक्वल टू काय येणार आहे, m ओमेगा 2 स्क्वेअर इंटू काय होणार आहे R2, म्हणजेच काय होणार आहे, दॅट इज m 2 पाय बाय टी डॅश. टाइम पिरियड आता काय झालेला आहे, टी चा टी डॅश झालेला आहे. सो टी डॅश स्क्वेअर इंटू रेडियस किती होणार आहे, तर 3a होणार आहे. तर सुरुवातीला सेकंड केस आणि थर्ड केस मध्ये किती सेंट्रिफ्युगल फोर्स असेल, म्हणजे त्या स्ट्रिंगला स्ट्रेच करणारा फोर्स किती आहे, तो फोर्स आपण अगोदर कॅल्क्युलेट केलेला आहे. लक्षात येते का बघा, म्हणजे 2a च्या रेडियस मध्ये फिरत असताना सेंट्रिफ्युगल फोर्स असणार आहे m ओमेगा 1 स्क्वेअर इंटू R1 असणार आहे, m ओमेगा 1 स्क्वेअर इंटू R1. ओके, तर m ओमेगा 1 स्क्वेअर इंटू R1 हा फोर्स असणार आहे. फक्त तिथं ओमेगा 1 च्या ठिकाणी काय ठेवलेला आहे, आपण टाइम पिरियड ठेवलेला आहे, दॅट इज 2 पाय बाय टी. सो F1 इज इक्वल टू m 2 पाय बाय टी स्क्वेअर इंटू 2a. आता टाइम पिरियड नेक्स्ट केस बघा, टाइम पिरियड टी डॅश झाल्यानंतर सपोज रेडियस किती झाली, 3a झाली. तर व्हेन टाइम पिरियड इज टी डॅश, रेडियस ऑफ सर्क्युलर मोशन इज 3a, आणि देअरफॉर आता फोर्स F2 किती होणार आहे, m ओमेगा 2 स्क्वेअर इंटू R2 होणार, दॅट इज m 2 पाय बाय टी डॅश स्क्वेअर, ओके, 2 पाय बाय टी डॅश स्क्वेअर इंटू 3a. हा, तर इथपर्यंतचा पार्ट अगोदर लक्षात आला का बघा. तर आपण सुरुवातीला काय केलेलं आहे, सेंट्रिफ्युगल फोर्स म्हणजे फोर्स ऑन द कॉर्ड, दॅट इज स्ट्रेचिंग फोर्स काढलेला आहे सुरुवातीला, F1 आणि F2. ठीक आहे. आता रबर कॉर्डचं स्ट्रेचिंग जे होणार आहे ते कशावर डिपेंड असणार आहे, त्याच्यावर ऍक्ट होणाऱ्या फोर्सवर. ओके, तर इथं आपण असं म्हणू शकतो की इलॉंगेशन इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू काय असणार आहे, स्ट्रेचिंग फोर्स असणार आहे. जेवढा जास्त फोर्स लावणार तुम्ही तेवढं काय होणार आहे, इलॉंगेशन जास्त होणार आहे. ठीक आहे. आता बघा, फर्स्ट आणि सेकंड केसमध्ये म्हणजे आता किंवा अगोदर हा रेशो लिहूया, इलॉंगेशन इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू फोर्स, म्हणजे इलॉंगेशन L1 डिवायडेड बाय इलॉंगेशन L2 इज इक्वल टू काय लिहिणार आहे, फोर्स F1 डिवायडेड बाय फोर्स F2. आता या इक्वेशन मध्ये सगळ्या व्हॅल्यूज आपण प्लेस करूया. बघा, आता ही जी केस आहे ते इलॉंगेशन किती होणार बघा, ही जी पहिली केस आपण कन्सिडर केली, ज्यावेळी टाइम पिरियड टी आहे त्यावेळी इलॉंगेशन किती होणार आहे बघा, अनस्ट्रेच्ड लेंथ होती a आणि आता लेंथ झालेली आहे 2a, म्हणजे इलॉंगेशन म्हणजे इन्क्रीज इन लेंथ किती होणार आहे, याच्यामुळे इन्क्रीजिंग लेंथ a एवढंच होणार ना, कारण अनस्ट्रेच्ड लेंथ आहे a आणि स्ट्रेच्ड लेंथ आहे 2a, त्याच्यामुळे इलॉंगेशन इथं होणार आहे पहिल्या केस मधलं a एवढं इलॉंगेशन होणार आहे. त्याच्यानंतर दुसऱ्या केस मधलं इलॉंगेशन किती होणार बघा, सेकंड केस मध्ये इलॉंगेशन बघा, पुन्हा एकदा अनस्ट्रेच्ड लेंथ a होती, ती अनस्ट्रेच्ड लेंथ a चं काय होणार आहे, दॅट इज 3a एवढं होणार आहे, आणि देअरफॉर काय होणार आहे, इथं स्ट्रेचिंग बाय 2a होणार आहे. ओके, म्हणजे इलॉंगेशन सेकंड केस मध्ये किती होणार आहे, दॅट इज 2a होणार. पहिल्या केसचा फोर्स किती आहे बघा, आता फोर्सची आपण व्हॅल्यू इथं प्लेस करूया. ओके, m इंटू 4 पाय स्क्वेअर बाय टी स्क्वेअर इंटू 2a डिवायडेड बाय सेकंड केसचा फोर्स जो असणार आहे तो m इंटू 4 पाय स्क्वेअर डिवायडेड बाय टी डॅश स्क्वेअर इंटू 3a. याच्यामधले सिमिलर टर्म सगळ्या कॅन्सल करूया. a कॅन्सल, हिअर ऑल्सो a अँड a कॅन्सल, m कॅन्सल, 4 पाय स्क्वेअर कॅन्सल.
लेफ्ट हँड साईडला काय राहणार आहे 1/2 राहणार आणि राईट हँड साईडला न्यूमरेटरला 2/t² राहणार इंटू t²/3 राहणार आहे. डिनॉमिनेटरचा 3 ॲज इट इज डिनॉमिनेटरला राहणार. ठीक आहे. तर न्यू टाइम पिरियड आपल्याला फाइंड आउट करायचं आहे. तर हे इकडं 3 वर जाणार, 2 डिनॉमिनेटरला येणार. ओके, सो 3/4 इज इक्वल टू काय होणार आहे t² डिवायडेड बाय काय होणार आहे t² होणार आहे. आता दोन्ही बाजूचा स्क्वेअर रूट काढून घेऊया. ओके, सो √3/2 इज इक्वल टू t' डिवायडेड बाय t होणार आहे and therefore t' इज इक्वल टू √3/2 टाइम्स t. सो दिस इज द फायनल आन्सर. ओके, क्वेश्चन लक्षात आला का बघा. जस्ट रिवाइज करतो. एक रबर कॉर्ड आहे, त्याची लेंथ आहे a, अनस्ट्रेच्ड लेंथ आहे a. ओके, त्याला एक स्टोन बांधला आणि सर्क्युलर मोशन फिरवल्यानंतर त्याचं काय होणार आहे, त्याच्यावर सेंट्रिफ्युगल फोर्स ऍक्ट होणार आहे आणि त्याच्यामुळे त्याची लेंथ किती होणार आहे a चं 2a होणार आणि त्यावेळेचा टाइम पिरियड t दिलाय. त्याच्यानंतर आणखी थोडंसं स्पीड वाढवलं. ओके, आणखी थोडं स्पीड वाढवल्यावर काय होणार आहे, लेंथ आणखी वाढणार आहे आणि लेंथ फायनली किती होते, दॅट इज 3a आणि त्यावेळेचा टाइम पिरियड t' काढायला सांगितलं. ओके, सो टाइम पिरियड t असताना लेंथ आहे 2a, टाइम पिरियड t' झाल्यानंतर लेंथ 3a होणार आहे. तर t' आणि t मधलं रिलेशन आपण इथं फाइंड आउट केलेलं आहे. म्हणजे बेसिक इथं फॉर्म्युला आपण कुठला वापरलेला आहे, तर इलॉंगेशन इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू फोर्स, हा बेसिक फॉर्म्युला इथं आपण वापरलेला आहे आणि याच्यामध्ये जस्ट व्हॅल्यूज प्लेस केलेले आहेत. बरोबर आहे ना. डायरेक्ट तुम्ही असं सॉल्व्ह करू शकताय, इलॉंगेशन इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू फोर्स, देअरफॉर L1/L2 इज इक्वल टू काय येणार आहे F1/F2 येणार. पहिल्या केसचं इलॉंगेशन a येणार आहे, दुसऱ्या केसचं इलॉंगेशन 2a येणार आहे. ओके, शॉर्ट मध्ये पुन्हा एकदा प्रॉब्लेम सॉल्व्ह करतोय. पहिल्या केसचं इलॉंगेशन a आणि दुसऱ्या केसचं इलॉंगेशन 2a होणार. इलॉंगेशन म्हणजे काय, फायनल लेंथ मायनस इनिशियल लेंथ. 2a मायनस a म्हणजे a होणार पहिल्या केस मधलं इलॉंगेशन. दुसऱ्या केस मधलं 3a मायनस a म्हणजे 2a इलॉंगेशन होणार. पहिल्या केसचा फोर्स म्हणजे m⍵1² इंटू r1 येणार आणि दुसऱ्या केसचा फोर्स म्हणजे m⍵2² इंटू r2 होणार आहे. आणि याच्यामध्ये सगळ्या व्हॅल्यूज आपण प्लेस केलेल्या आहेत. हिअर a गेट कॅन्सल अँड देअरफॉर 1/2 इज इक्वल टू ω1² म्हणजे 2π/t². पहिल्या केसची रेडियस जी आहे म्हणजे रिव्हॉल्व होत असतानाची रेडियस इथं 2a लिहिलं आणि दुसऱ्या केसचं बघा 2π/t' आपल्याला फाइंड आउट करायचं आहे स्क्वेअर इंटू सेकंड केसची रेडियस किती आहे, रेडियस ऑफ सर्क्युलर मोशन 3a. लक्षात येते का बघा. म्हणजे ही जी फर्स्ट केस आहे, दिस इज द फर्स्ट केस अँड दिस इज द सेकंड केस ऑफ रिव्हॉल्युशन. फर्स्ट केस मध्ये रेडियस 2a आहे आणि इलॉंगेशन जस्ट a एवढं झालं एक्स्ट्रा. सेकंड केस मध्ये रेडियस 3a आहे आणि इलॉंगेशन कितीचं झालंय 2a चं इलॉंगेशन झालंय. आणि हे सॉल्व्ह केल्यानंतर आपल्याला फायनल फॉर्म्युला काय मिळतो, दॅट इज t' इज इक्वल टू √3/2 टाइम्स t असा फायनल फॉर्म्युला आपल्याला मिळणार आहे. ओके, या प्रॉब्लेम मध्ये तुम्हाला एवढंच लक्षात ठेवायचं आहे की एखाद्या रबर कॉर्डला स्टोन बांधला आणि सर्क्युलर मोशन मध्ये जर फिरवलं तर इलॉंगेशन ऑफ द रबर कॉर्डचं इलॉंगेशन हे डायरेक्टली प्रोपोर्शनल टू काय असणार आहे, स्ट्रेचिंग फोर्स किंवा डायरेक्टली प्रोपोर्शनल टू सेंट्रिफ्युगल फोर्स असणार आहे. हे तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. Elongation is directly proportional to the force. Next application of circular motion आता आपण स्टडी करूया that is disc and coin problem. म्हणजे या पद्धतीने एखादा टॉपिक नीट अँड जेई पॉइंट ऑफ व्ह्यू तुम्हाला स्टडी करायचा असेल तर तुम्हाला अगोदर थेरी व्यवस्थित अंडरस्टँड करून घ्यावी लागेल आणि त्या थेरीचे डिफरंट ऍप्लिकेशन जे आहेत या पद्धतीनं, म्हणजे तो स्टोन टाईड टू स्ट्रिंग अँड रिवॉल्ड इन अ सर्कलचा प्रॉब्लेम किंवा डिस्क अँड कॉइनचा प्रॉब्लेम किंवा रबर कॉर्डचा जो प्रॉब्लेम आहे, हे सगळे ऍप्लिकेशन काय करावे लागतील तुम्हाला एकदा स्टडी करावे लागतील. त्यावेळी तुम्हाला प्रॉब्लेम इझिली सॉल्व्ह होतात, लक्षात घ्या. ओके, आता डिस्क अँड कॉइन प्रॉब्लेम बघूया. आता हा डिस्क अँड कॉइन प्रॉब्लेम काय बघा. सपोज देर इज अ डिस्क, याला काही वेळेला डिस्क म्हटलं जातं किंवा देर इज अ टर्न टेबल असं म्हटलं जातं. दिस इज अ टर्न टेबल ऑर द डिस्क. आणि या डिस्कला कुठली मोशन आहे, रोटेशनल मोशन आहे अबाउट इट्स ओन ऍक्सिस. सो दिस इज द ऍक्सिस ऑफ रोटेशन ऑफ दिस डिस्क अँड ऑन दिस डिस्क जी आहे ती रोटेशनल मोशन मध्ये आहे सर्टन अँग्युलर व्हेलॉसिटी ओमेगानं अँड देर इज अ कॉइन विच इज प्लेस्ड ऑन दिस डिस्क. आता ज्यावेळी ही डिस्क रोटेशनल मोशन मध्ये असणार आहे
त्यावेळी हे कॉइन जे आहे ते कुठली मोशन परफॉर्म करणार आहे, लाईक दिस इट विल परफॉर्म सर्क्युलर मोशन. ठीक आहे. आता सर्क्युलर मोशनचा रिझल्ट काय असतो सांगा. रिझल्ट ऑफ सर्क्युलर मोशन इज द सेंट्रिफ्युगल फोर्स. म्हणजे सेंट्रिफ्युगल फोर्स या कॉइनवर काय होणार आहे, सर्क्युलर मोशनमुळे सेंट्रिफ्युगल फोर्स क्रिएट होणार आणि तो असणार आहे एम ओमेगा स्क्वेअर इंटू आर. वेर आर इज द रेडियस ऑफ द सर्क्युलर मोशन, किंवा आर म्हणजे काय असणार आहे, डिस्टन्स ऑफ द कॉइन. आर इज द डिस्टन्स ऑफ द कॉइन फ्रॉम द सेंटर ऑफ द सर्क्युलर मोशन असणार आहे. ठीक आहे. आता हा सेंट्रिफ्युगल फोर्स जो आहे तो या कॉइनला बाहेर ढकलायचा प्रयत्न करणार आहे. म्हणजे इथं अजिबात जर कॉइनवर अजिबात डिस्क आणि कॉइन मध्ये अजिबात फ्रिक्शन नसेल तर सर्क्युलर मोशन चालू झाल्या झाल्या काय होणार आहे, कॉइन जे आहे ते बाहेर 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 सरकायला चालू करणार आहे. ओके. आता इथं जर हे कॉइन बाहेर जायचं नसेल तर इथं काय झालं पाहिजे, फ्रिक्शनल फोर्स असलाच पाहिजे, तरच ते आहे त्या ठिकाणी थांबू शकणार आहे. ठीक आहे. इथं फ्रिक्शन म्हणजे बाहेर जाण्याच्या मोशनला अपोज करणारा फोर्स कुठला असणार आहे, इथं फ्रिक्शनल फोर्स Fs असणार आहे. ठीक आहे. तर इथं सगळ्या गोष्टी लक्षात घ्या. स्मॉल एम म्हणजे काय असणार आहे, मास ऑफ द कॉइन असणार आहे, मास ऑफ कॉइन. ओमेगा म्हणजे काय, अँग्युलर व्हेलॉसिटी ऑफ द डिस्क. अँग्युलर व्हेलॉसिटी ऑफ डिस्क असणार आहे. आणि आर म्हणजे काय, रेडियस ऑफ सर्क्युलर मोशन किंवा डिस्टन्स ऑफ कॉइन फ्रॉम सेंटर ऑफ सर्क्युलर मोशन, किंवा असं म्हणूया डिस्टन्स ऑफ कॉइन फ्रॉम ऍक्सिस ऑफ दी डिस्क. किंवा ऍक्सिस ऑफ रोटेशन. त्याचबरोबर इथं सपोज म्यू काय असेल, कोइफिशियंट ऑफ फ्रिक्शन असेल. आता पुन्हा एकदा बघा, या कॉइनला बाहेर ढकलणारा फोर्स म्हणजे सेंट्रिफ्युगल फोर्स असणार आहे एम ओमेगा स्क्वेअर आर, आणि अपोज करणारा फोर्स म्हणजे कुठला असणार आहे, फ्रिक्शनल फोर्स. हे कॉइन जर बाहेर जायचं नसेल तर काय झालं पाहिजे, फ्रिक्शनल फोर्स शुड बी इक्वल टू काय असलं पाहिजे, सेंट्रिफ्युगल फोर्स एवढा. म्हणजे फ्रिक्शनल फोर्स सेंट्रिफ्युगल बाहेर ढकलणाऱ्या फोर्स एवढा पाहिजेच. अदरवाईज काय होणार आहे, कॉइन बाहेर स्लिप व्हायला चालू होणार आहे. फ्रिक्शनल फोर्सचा फॉर्म्युला काय, एम ओमेगा स्क्वेअर इंटू रेडियस. आणि सेंट्रिफ्युगल फोर्सचा फॉर्म्युला फ्रिक्शनल फोर्सचा फॉर्म्युला काय असतो, म्यू इंटू नॉर्मल रिएक्शन. आणि सेंट्रिफ्युगल फोर्सचा फॉर्म्युला काय, एम ओमेगा स्क्वेअर इंटू रेडियस. ओके. आणि नॉर्मल रिएक्शन किती असते, एम जेवढी नॉर्मल रिएक्शन येणार. नॉर्मल रिएक्शन म्हणजे माहिती आहे ना, एखाद्या सरफेसवर आपण जेवढा फोर्स एक्झर्ट करतो तेवढीच रिएक्शन येणार आहे. आता कॉइन जर हॉरिझॉन्टल सरफेसवर इथं प्लेस केलेला असेल तर कॉइन काय करणार आहे, डाऊनवर्ड डायरेक्शन वेट एवढं काय करणार आहे, फोर्स एक्झर्ट करणार. त्याच्यामुळं हा जो सरफेस आहे, डिस्कचा सरफेस किती नॉर्मल रिएक्शन देणार आहे, एम जी एवढी. म्हणजे नॉर्मल रिएक्शन इज इक्वल टू एम जी असतं हॉरिझॉन्टल सरफेसला, हे लक्षात ठेवायचं. सो म्यू एम जी इज इक्वल टू काय येणार आहे, एम ओमेगा स्क्वेअर इंटू आर. म्यू एम जी इज इक्वल टू एम ओमेगा स्क्वेअर आर. एम एम गेट कॅन्सल फ्रॉम बोथ साइड. ओके. आता इथं काही वेळेला ओमेगा विचारलं जातं, काही वेळेला आर विचारलं जातं. तर ओमेगाचा फॉर्म्युला विचारलं तर काय येणार बघा, ओमेगा स्क्वेअर इज इक्वल टू म्यू जी बाय आर येणार. ओमेगा स्क्वेअर इज इक्वल टू म्यू जी बाय आर. सो ओमेगा इज इक्वल टू अंडर रूट म्यू जी बाय आर, किंवा डिस्टन्स फ्रॉम द डिस्टन्स ऑफ कॉइन फ्रॉम द ऍक्सिस. त्याचा आरचा फॉर्म्युला काय येणार आहे, दॅट इज म्यू जी बाय ओमेगा स्क्वेअर. म्हणजे काही वेळेला क्वेश्चन मध्ये असं विचारलं जातं की कॉइन जे आहे ते किती डिस्टन्सला ठेवावं लागेल ऍक्सिस पासून, ते आर काढायला सांगितलं जातं. किंवा काही वेळेला आर दिलेलं असतं आणि जास्तीत जास्त किती अँग्युलर व्हेलॉसिटीनं रोटेट करू शकतो ते विचारलेलं असतं, सो दॅट कॉइन डज नॉट स्लिप. लक्षात येत आहे. सो आर इज इक्वल टू म्यू जी बाय ओमेगा स्क्वेअर.
म्हणजे पुन्हा एकदा बघा या क्वेश्चन मध्ये काय विचारलं जातं आणि काय कॅल्क्युलेट करता आलं पाहिजे. पुन्हा जस्ट मी रिपीट करतो. क्वेश्चन कसा असतो, एका डिस्कवर एक कॉइन ठेवलेला आहे, ओके, आणि तिथे विचारलेलं असतं की समजा या रेडियसला जर ठेवलेला असेल, या डिस्टन्सला ठेवलेला असेल तर जास्तीत जास्त स्पीड किती चालेल, असा तरी क्वेश्चन असतो. ओके, म्हणजे ऍक्सिस पासून एवढ्या डिस्टन्सला जर कॉइन ठेवलेला असेल तर मॅक्सिमम किती स्पीडनं डिस्क रोटेट होऊ शकते सो दॅट कॉइन डज नॉट स्लिप, किंवा एवढ्या स्पीडनं जर डिस्क रोटेट होत असेल, म्हणजे सर्टन स्पीड दिलेला असणार आहे, एवढ्या स्पीडनं जर रोटेट होत असेल तर ऍक्सिस पासून जास्तीत जास्त किती डिस्टन्सला ठेवू शकतो. म्हणजे एक तर ओमेगा दिलेला असते आणि आर काढायला सांगितलेलं जाते, किंवा आर दिलेला असते आणि ओमेगा काढायला सांगितलं जातं. ओके, ठीक आहे. तर याच्यामध्ये बेसिक तुम्हाला काय लक्षात ठेवायचं आहे, हे तुम्हाला लक्षात राहिलं पाहिजे. डिस्क अँड कॉइन एक्झाम्पल मध्ये या कॉइनला बाहेर ढकलणारा फोर्स असतो एम ओमेगा स्क्वेअर आर, आणि प्रिव्हेंट करणारा फोर्स असतो फ्रिक्शनल फोर्स. हे कॉइन जर बाहेर स्लिप व्हायचं नसेल तर फ्रिक्शनल फोर्स मस्ट बी इक्वल टू काय झालं पाहिजे, एम ओमेगा स्क्वेअर आर झाला पाहिजे. आणि फ्रिक्शनल फोर्सचा फॉर्म्युला असतो म्यू इंटू एन किंवा म्यू एम जी इज इक्वल टू एम ओमेगा स्क्वेअर आर. एवढं रिलेशन तुम्हाला लक्षात राहिलं पाहिजे. या रिलेशनवरून ओमेगा काढता येतं, आर काढता येतं. त्याचबरोबर या एक्झाम्पल मध्ये आणखी एक गोष्ट काय घडते बघा, आपल्या इथं रिलेशन काय आलं तर म्यू एम जी इज इक्वल टू एम ओमेगा स्क्वेअर आर आलंय. एम एम कॅन्सल, सो म्यू जी इज इक्वल टू काय येतं, ओमेगा स्क्वेअर इंटू आर येतं. आता इथं म्यू आणि जी हे कॉन्स्टंट आहेत, म्यू अँड जी आर कॉन्स्टंट, आणि त्याच्यामुळे काय होणार आहे, ओमेगा स्क्वेअर इंटू आर इज ऑल्सो ए कॉन्स्टंट येणार आहे. म्हणजेच याचा आपण असं म्हणू शकतो, ओमेगा 1 स्क्वेअर आर 1 इज इक्वल टू काय येणार आहे, ओमेगा 2 स्क्वेअर इंटू आर 2 होणार आहे. ओके, किंवा ओमेगा 1 बाय ओमेगा 2 स्क्वेअर इज इक्वल टू काय येणार आहे, R2 बाय R1 येणार आहे. ओके, ओमेगा 1 बाय ओमेगा 2 स्क्वेअर इज इक्वल टू R2 बाय R1 येणार आहे, किंवा ओमेगा 1 बाय ओमेगा 2 इज इक्वल टू अंडर रूट R2 डिवाइडेड बाय R1 येणार आहे. हे देखील लक्षात ठेवा. डिस्क अँड कॉइन प्रॉब्लेमचं एक एक्झाम्पल बघा. अ कॉइन इज प्लेस्ड ऑन रोटेटिंग टर्न टेबल. कॉइन प्लेस्ड ऑन rotating turntable slips when it is placed at distance, slips when it is placed at distance of 9 centimeter from center. From the center, if angular velocity of turntable is tripled. If angular velocity is tripled, it will just slip from a distance of that is the question. बघा, म्हणजे अँग्युलर स्पीड काहीतरी सर्टन असताना 9 सेंटीमीटरला ठेवलं तर जस्ट स्लिप होत आहे. ओके, जस्ट स्लिप म्हणजे 9 सेंटीमीटरच्या पुढे ठेवलं तर पूर्ण स्लिप होणार, 9 सेंटीमीटरच्या आत ठेवलं तर स्लिप होणार नाही. ओके, आणि आता अँग्युलर व्हेलॉसिटी जर ट्रिपल केलं, ट्रिपल केलं तर किती डिस्टन्सला ठेवल्यानंतर जस्ट स्लिप होणार असा क्वेश्चन आहे. तर पुन्हा एकदा डिस्क अँड कॉइन
प्रॉब्लेम मध्ये हे तुम्हाला लगेच लक्षात आलं पाहिजे. कॉइनवर बाहेर फेकणारा फोर्स, ढकलणारा फोर्स असतो एम ओमेगा स्क्वेअर इंटू आर, आणि त्याला प्रिव्हेंट करणारा फोर्स असणार आहे दॅट इज फ्रिक्शनल फोर्स एफ एस. सो पुन्हा एकदा बघा, फ्रिक्शनल फोर्स एफ एस इज इक्वल टू म्यू, फ्रिक्शनल फोर्स एफ एस इज इक्वल टू काय येणार आहे, स्लिप व्हायचं नसेल तर एम ओमेगा स्क्वेअर आर. फ्रिक्शनल फोर्स इज इक्वल टू म्यू इंटू नॉर्मल रिएक्शन दॅट इज इक्वल टू एम इंटू ओमेगा स्क्वेअर इंटू आर. ओके, म्यू इंटू एम जी इज इक्वल टू काय येणार आहे, दॅट इज एम ओमेगा स्क्वेअर इंटू आर. एम एम गेट कॅन्सल. ओके, एम अँड एम गेट कॅन्सल. सो म्यू जी इज इक्वल टू काय येणार आहे, ओमेगा स्क्वेअर इंटू आर. आता म्यू आणि जी काय आहेत, कॉन्स्टंट आहेत, अँड देअरफॉर ओमेगा स्क्वेअर इंटू आर इज इक्वल टू काय येणार आहे, कॉन्स्टंट येणार आहे. ओके, कारण म्यू आणि जी इथं चेंज होणार नाही, फक्त ओमेगा स्पीड नुसार काय होणार आहे, डिस्टन्स फ्रॉम द ऍक्सिस जे आहे ते काय होणार आहे, चेंज होणार आहे. सो ओमेगा 1 स्क्वेअर R1 इज इक्वल टू काय येणार आहे, ओमेगा 2 स्क्वेअर R2. आता याच्यामध्ये जस्ट व्हॅल्यू ठेवूया. तर सुरुवातीला स्पीड सपोज ओमेगा आहे आणि त्यावेळेस डिस्टन्स किती आहे, 9 आहे, असं दिलंय, 9 सेंटीमीटर फ्रॉम द सेंटर. बरोबर आहे ना. सुरुवातीचं स्पीड किती आहे, काहीतरी ओमेगा वगैरे स्पीड असेल ना, आणि त्यावेळेस डिस्टन्स फ्रॉम द सेंटर किती दिलंय, 9 सेंटीमीटर. आता काय करायचं आहे, इफ अँग्युलर व्हेलॉसिटी ट्रिपल केली, अँग्युलर व्हेलॉसिटी ट्रिपल केली, स्पीड ट्रिपल करायचं आहे, म्हणजे सुरुवातीला ओमेगा असेल तर नंतर किती होणार, 3 ओमेगा होणार, याचा स्क्वेअर, आणि त्यावेळेचा डिस्टन्स R2 काढायला सांगितलं. सो ओमेगा स्क्वेअर इंटू 9 इज इक्वल टू काय होणार आहे, 9 ओमेगा स्क्वेअर R2 होणार. सो ओमेगा स्क्वेअर इंटू 9 ओमेगा स्क्वेअर कॅन्सल होणार आहे. सो 1 इज इक्वल टू काय येणार आहे, R2 येणार. सो फायनल आन्सर काय येणार आहे, R2 इज इक्वल टू 1 सेंटीमीटर. ओके, सो 1 सेंटीमीटर एवढं डिस्टन्स फ्रॉम द ऍक्सिस ऑफ रोटेशन झालं की काय होणार आहे, इट विल जस्ट स्टार्ट स्लिपिंग. या टाईपचे क्वेश्चन डिस्क अँड कॉइन प्रॉब्लेम मध्ये विचारले जाऊ शकतात. ओके, सर्क्युलर मोशन से रिलेटेड नेक्स्ट ऍप्लिकेशन जे आहे ते आहे बघा, वेल ऑफ डेथ. वेल ऑफ डेथ. वेल ऑफ डेथ म्हणजे तुम्ही कदाचित एखाद्या जत्रेमध्ये किंवा यात्रेमध्ये हे बघितलेलं असेल. वेल ऑफ डेथ, किंवा त्याला काय म्हटलं जातं, मौत का कुआ असं म्हटलं जातं. ओके, की ज्याच्यामध्ये काय असतं, एक वेल असते सिलेंड्रिकल शेपची, आणि त्या वेलमध्ये एक मोटरसायकलिस्ट किंवा एक व्हेइकल जे आहे ते सर्क्युलर मोशन परफॉर्म करत असतं, दॅट इज वेल ऑफ डेथ. ओके, तर या वेल ऑफ डेथ मध्ये आपल्याला काय कॅल्क्युलेट करायचं आहे, किती मिनिमम स्पीड ठेवावं लागेल सो दॅट मोटरसायकलिस्ट ऑर दॅट व्हेइकल इज सेफ. किती मिनिमम स्पीड ठेवावं लागणार, ओके, सो दॅट इट कॅन परफॉर्म सेफली द सर्क्युलर मोशन. ओके, तर वेल ऑफ डेथची डायग्राम कशी होणार बघा. सपोज देर इज अ वेल लाईक दिस, सिलेंड्रिकल वेल. ओके, सिलेंड्रिकल वेल लाईक दिस, आणि या वेलच्या व्हर्टिकल सरफेसवर, ऍक्च्युअली एक्झॅक्टली व्हर्टिकल तिथं नसतात, थोडेसे इन्क्लाइंड असतात, आपण इथं व्हर्टिकल ड्रॉ केलेले आहेत. या वेल ऑफ डेथच्या सरफेसवर काय होतंय, सपोज दिस इज अ मोटरसायकल ऑर दिस इज द कार विच इज परफॉर्मिंग सर्क्युलर मोशन लाईक दिस. तुम्ही बघितलेलं असेल. ओके, सर्क्युलर मोशन परफॉर्म करतं. तर ही मिनिमम या व्हेइकलला, मोटरसायकलला किती स्पीड फी पाहिजे, मिनिमम किती स्पीड फी पाहिजे सो दॅट इट डज नॉट फॉल डाऊन. ओके, त्याचं कॅल्क्युलेशन आपल्याला इथं करायचं आहे. तर याच्यामध्ये पुन्हा एकदा बघा, इथं जे काय व्हेइकल आहे, हे व्हेइकल, या व्हेइकलवर खाली ओढणारा फोर्स किंवा खाली पाडणारा फोर्स काय असणार आहे, त्या व्हेइकलचं वेट किंवा मोटरसायकलचं वेट ते किती असणार आहे, mg. आणि याला प्रिव्हेंट करणारा फोर्स कुठला असणार आहे, प्रिव्हेंट करणारा फोर्स असणार आहे इथलं फ्रिक्शनल फोर्स दॅट इज Fs. जर इथं फ्रिक्शनल फोर्स असला तरच त्या फ्रिक्शनल फोर्समुळे ते व्हेइकल खाली स्लिप होणार नाही किंवा खाली पडणार नाही. ओके, म्हणजे थोडक्यात वेल ऑफ डेथ मध्ये सिंपल फॉर्म्युला कुठला येणार आहे, जर फ्रिक्शनल फोर्स इज इक्वल टू mg झालं तर तो ऑब्जेक्ट जो आहे तो खाली पडणार नाही. ओके, दॅट इज द कंडिशन टू सॉल्व्ह दिस प्रॉब्लेम. ठीक आहे, त्याचबरोबर आणखी याच्यामध्ये काय होणार आहे, तुम्हाला माहिती आहे, जेव्हा जेव्हा सर्क्युलर मोशन तयार होते त्यावेळी सर्क्युलर मोशनचा रिझल्ट काय असतो, सेंट्रिफ्युगल फोर्स, आणि तो किती असणार आहे, mv स्क्वेअर बाय r असणार आहे, सेंट्रिफ्युगल फोर्स. ओके,
म्हणजे सेंट्रिफ्युगल फोर्स काय करणार आहे, त्या व्हेकलला त्या वॉलवर दाबणार, वॉलवर प्रेस करणार आणि त्याच्यामुळे वॉल काय करणार आहे, तेवढीच नॉर्मल रिॲक्शन देणार आहे. बिकॉज न्यूटन्स थर्ड लॉ ऑफ मोशन काय आहे, एव्हरी ऍक्शन हॅज इक्वल अँड अपोजिट रिॲक्शन. ओके. सर्क्युलर मोशन मुळे काय होणार, सर्क्युलर मोशनचा रिझल्ट काय असतो, सेंट्रिफ्युगल फोर्स. सेंट्रिफ्युगल फोर्स मुळे काय होणार आहे, ते व्हेकल किंवा ती मोटरसायकल वॉलवर प्रेस केली जाणार. ओके, म्हणजे वॉलवर सेंट्रिफ्युगल फोर्स एवढा फोर्स ऍक्ट होणार आणि त्यावेळी वॉल काय देणार आहे, रिॲक्शन देणार आहे आणि ती रिॲक्शन किती असणार आहे, एन एवढी. आणि नॉर्मल रिॲक्शन इज ऑलवेज इक्वल टू काय असणार आहे, एम व्ही स्क्वेअर बाय आर. सो एवढे 4 फोर्सेस इथं काय होणार आहेत, या व्हेकलवर ऍक्ट होणार आहेत. ओके. तर पुन्हा एकदा लेट स्मॉल एम इज द मास ऑफ व्हेकल, small m is the mass of vehicle, v is the speed of vehicle असेल. Okay, r is the radius of circular motion. म्यू काय असतं, कोएफिशियंट ऑफ फ्रिक्शन असतं, कोएफिशियंट ऑफ फ्रिक्शन. ओके, म्यूचे बाकीचे इन्फॉर्मेशन आपण लॉज ऑफ मोशन या टॉपिक मध्ये बघूया. कोएफिशियंट ऑफ फ्रिक्शन. ओके, तर इथं बघा, इन ऑर्डर that vehicle doesn't fall down, vehicle doesn't slips down असं म्हणूया, vehicle doesn't slips down. व्हेकल खाली स्लिप व्हायचं जर नसेल तर काय झालं पाहिजे, फ्रिक्शनल फोर्स एफ एस मस्ट बी इक्वल टू एम जी झालं पाहिजे. कारण त्या व्हेकलचं वेट जे आहे ना, त्याला काय करणार आहे, खाली ओढणार आहे आणि फ्रिक्शनल फोर्स जो आहे त्याला काय करणार आहे, अपोज करणार. सो फ्रिक्शनल फोर्स जो आहे तो एम जी एवढा पाहिजे तरच ते व्हेकल खाली पडणार नाही. आता फ्रिक्शनल फोर्सचा फॉर्म्युला काय असतो, म्यू इंटू नॉर्मल रिॲक्शन इज इक्वल टू एम जी येणार. फ्रिक्शनल फोर्स हा एक स्टँडर्ड फॉर्म्युला आहे, लक्षात ठेवा. फ्रिक्शनल फोर्स इज गिवन बाय फॉर्म्युला म्यू इंटू नॉर्मल रिॲक्शन. आता फ्रॉम द डायग्राम नॉर्मल रिॲक्शन किती येणार, सेंट्रिफ्युगल फोर्स एवढीच येणार आहे फ्रॉम द डायग्राम. ओके, सो म्यू इंटू एम व्ही स्क्वेअर बाय आर इज इक्वल टू काय येणार आहे, एम जी येणार आहे. एम अँड एम गेट कॅन्सल फ्रॉम बोथ साइड अँड देअरफॉर व्ही स्क्वेअर इज इक्वल टू काय होणार आहे, आर जी बाय म्यू येणार आहे. ओके, आर इंटू जी डिवायडेड बाय म्यू. सो सेफ्टी स्पीड इन वेल ऑफ डेथचा फॉर्म्युला येतो अंडर रूट आर जी बाय म्यू. ओके, तर हे जे सेफ्टी स्पीड आहे म्हणजे व्हेकलचं स्पीड काय असलं पाहिजे, एवढंच असलं पाहिजे किंवा याच्यापेक्षा जास्त असलं पाहिजे. काय सांगतोय लक्षात येत आहे, याच्यापेक्षा कमी स्पीड जर झालं, ओके, तर काय होणार आहे, दॅट व्हेकल विल फॉल डाऊन. ओके, सो व्हेकलचं स्पीड एवढं किंवा याच्यापेक्षा जास्त पाहिजे, अंडर रूट आर जी बाय म्यू पेक्षा जास्त किंवा कमीत कमी एवढं. ओके, तर सेफ्टी स्पीड कशावर डिपेंड असणार आहे, रेडियसवर. आणि दुसरी गोष्ट म्हणजे काय असणार आहे, इनव्हर्सली प्रोपोर्शनल टू कोएफिशियंट ऑफ फ्रिक्शन. ओके, तर या पद्धतीनं वेल ऑफ डेथ मध्ये किती स्पीड ठेवावं लागेल त्याचा फॉर्म्युला आपल्याला मिळालेला आहे.